किन्होळा येथील आश्रमशाळेत इफ्तार पार्टी संपन्न। जालना जिल्ह्यात असणाऱ्या बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये आज इफ्तार पार्टीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किन्होळा गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच प्रतिनिधी वैजनाथ पाटील भुजंग हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शहा वृक्ष नर्सरीचे संचालक हुसेन शेख उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रमाचे कार्यवाहक नारायण भुजंग यांनी केले। त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन आश्रमाच्या वतीने गौरव करण्यात आला। किन्होळा गावामध्ये विविध सुधारणा व कल्याणकारी योजना राबवल्याबद्दल सरपंच प्रतिनिधी वैजनाथ पाटील भुजंग यांचा आश्रमाच्या वतीने सन्मान चिन्ह, विवेकशाला डायरी व भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला। तसेच महाद्वीप परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी देवा दिलीप गडवे या विद्यार्थ्याचा आश्रमाच्या वतीने शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष भुजंग, ग्रामपंचायतचे शिपाई नूरखा पठाण, दाभाडी येथील निवृत्त शिक्षक गणेश भेरे, भानुदास खरात, संजय जाधव, सांडू पठाण, जुम्मा पठाण, जवाहर खा पठाण, ईश्वर भुजंग, जनार्दन दानवे, सोनू भुजंग, भगवान भुजंग, कैलास गडवे, राजेंद्र साळवे, विठ्ठल भुजंग, विकास गडवे, शिवाजी भुजंग, अशोक भुजंग, कार्तिक भुजंग, विकास भुजंग यांच्यासह सर्व धर्मीय समाजबांधव आश्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते। विठ्ठलराव गडवे, मुख्य संपादक, संघर्ष न्यूज, जालना।